तर इथं शेंगा भाजायचं चालू आहे। शेंगा भाजून घेत आहे मी आणि आम्ही आता निघालेलो आहे देवदर्शनासाठी। त्याची तयारी चालू आहे। इथं थोड्या शेंगा भाजून थोडा स्वयंपाक बनवून घेऊन जायचं आहे। 2-3 दिवसासाठी आम्ही जाणार आहोत। तर इथं जवसाची चटणी बनवायची, त्यामुळे जवस भाजून घेतलेत, शेंगदाणे घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे आणि जिरे घेतलेत आणि लाल मिरची पूड घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घेणार आणि मिक्सरमध्ये वाटून याचे बारीक चटणी तयार करायची। तर चटणी खूप छान लागते। प्रवासासाठी मी बनवून घेतलेली आहे बघा, एवढ्या क्वांटिटीमध्ये तयार झालेली आहे। यात शेंगा एवढ्या भाजलेल्या आहेत, घेतलेल्या आहेत बांधून, आणि भाकरी आणि भाजी तयार करून घ्यायचं आहे अजून। तर ते सगळं सामान मी सकाळी उठून तयार करून घेणार आहे। तर आता लगेच चिवडा बनवायची तयारी चालू आहे। इथं चिवड्याला लागणारे साहित्य लसूण, कढीपत्ता आणि हिरवी मिरची इथं घेतलेलं आहे। तर त्यासाठी मक्याचा पोहा पण इथं आहे, मक्याचा चिवडा पोहा काय म्हणतात ते, आणि हे सगळं तळून भाजून घेऊन इथं चिवडा तयार करून घेतलेला आहे मी। तर ते व्हिडिओ स्किप झाला, व्हिडिओ शूट झाला नाही पुढं, मोबाईल स्विच ऑफ पडलेला त्यामुळं। तर डायरेक्ट चिवडा तयार झालेला आहे बघा तुम्ही। आणि किचन कट्टा रात्री स्वच्छ करून झोपले, परत सकाळी 3 वाजता 3:15 वाजता उठलेली, आंघोळ वगैरे झाली। आता देवपूजा आणि स्वयंपाक तयार करून बॅग भरून निघायचं आहे। तर इथं सगळं तयारी झालेली आहे बघा। आणि हे बघा इकडे स्वयंपाकाची पिशवी तयार केलेली आहे, भाकरी, चपात्या, भाजी, भात, चटणी, थोडासा खरडा असं बनवून तयार होऊन आता आम्ही निघालेलो आहे। तर हे सगळे आम्ही बसले 3-4 फॅमिली आम्ही असं गाडी करून निघालो आहे। तर पूर्ण ट्रिप कशी वाटते ती कमेंट करून सांगा। आणि तब्येत बिघडलेली आहे त्यामुळे आवाज पण वेगळा येतोय। तर आता तुळजापूरमध्ये आलो आहे आम्ही। तुळजापूरमध्ये इथं परड्या घेऊन बाया बसलेल्या आहेत इथं। तर आपण कोणी जे घरनं आणतं शिदा असतो तो, तर ते परड्यात घातला जातो इथं। तर सगळ्या अशा बाया बसलेल्या इथं लाईनमध्ये, मस्त गार, खूप छान वाटत होतं इथं। पाय ठेवल्या असं मस्त प्रसन्न वाटत होतं। एवढी गर्दी होती तरी पण काय असं म्हणजे नाही का दगदग झाली नाही, चांगलं वाटत होतं। मध्ये आम्ही गेलो नाही दर्शनासाठी, कारण की गर्दी खूप होती, आम्हाला अजून पुढं पण जायचं होतं, त्यामुळं बाहेरच मेन दरवाजापाशी तिथंच म्हणजे होती ओटी वगैरे भरून, इथंच आता पाया पडून आम्ही परड्यामध्ये थोडा शिदा घातला, घरनं आणलेला कोरडा शिदा म्हणतात त्याला। तांदूळ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, तेल, असं गूळ, डाळ वगैरे असं सगळं घरनं घेऊन आलेलं मी। आणि सगळ्यांनी आम्ही असं 5 परड्यात घालून ते परड्या भरल्या असं केलं आणि प्रसाद घेऊन आम्ही तिथनं निघालो। तर कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, आणि पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका। पुढचा अजून व्हिडिओ येणार आहे, पुढच्या दर्शनाची व्हिडिओ रोज येतील, नक्की बघा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कसा वाटला ते चांगल्या कमेंट करून सांगा, वाईट कमेंट करू नका प्लीज।